हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी पास्टर दीपक गवई. तुम्हाला हे सांगू इच्छितो की जर तुम्ही लेकरामध्ये भेदभाव करत असाल तर बायबलचं वचन का सांगते आपण बघूया. स्वतःसंहिता 127 अध्याय आणि 3 वचन. पहा, संतती हे परमेश्वराने दिलेले दान आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. म्हणजे जे लेकरं आहे, मुलगा असो या मुलगी, परमेश्वराने दिलेले दान आहे, म्हणजे गिफ्ट आहे. आपण त्या ठिकाणी विचार करतो की मला आता मुलगी झाली, मुलगा पाहिजे होता, याला मुलंच आहे, 2 मुलं आहे, आता मुली शिकायला झाली, परत मुलगा झाला, यार मुलगी पाहिजे होती, आजी म्हणते, सासूबाई म्हणते. असं आपलं जी मानसिकता झालेली. पण परमेश्वराने दिलेले जे वचन आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे परमेश्वराने दिलेली जे लेकरं आहे, परमेश्वराने दिलेली ते दान आहे, त्याची इच्छा झाली तुम्हाला मुलगा पाहिजे या मुलगी, ही परमेश्वराची इच्छा झाली, ती एक दान आहे, ते एक गिफ्ट आहे. आता एखाद्या कार्यक्रमामध्येच बघा ना, जर कोणाचं लग्न असेल तर आपण एक छोटंसं गिफ्ट घेऊन जातो आणि ते म्हणतात की अरे माझ्या मुलीच्या लग्नाला काय तरी पण पाकिट आणतं, काय एक हंडा आणतं, एक मोठंसं गिफ्ट द्यायचं असं, फ्रीज तरी द्यायचं असेल नाही तर सोफा सेट द्यायचा असं, म्हणजे मोठ्या वस्तू तरी द्यायचं असतं ना. एकूण ते एक मुलगी नाही, असं नाही बोलत तू. ते म्हणतात की आता तुम्ही जे काय दिलं ते काय त्याच्यावर आम्ही काही आनंदी आहे, आम्ही खुश आहे. ते कधी आपल्याला बोलत नाही रागवून. प्रेज लॉर्ड. कारण की ते तुम्ही अंतःकरणाने दिलेले ते एक दान आहे, ते एक गिफ्ट आहे, ते प्रेमाचं प्रतीक आहे. एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जातात, भेटवस्तू देतात. प्रेज लॉर्ड. तशा प्रकारे आपण पण त्या ठिकाणी विचार करू शकत नाही. त्या ठिकाणी आपण असला विचार करू शकत नाही, अरे यार मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव करू शकत नाही. कारण की देवाने दिलेले ते गिफ्ट आहे, ते आनंदाने आणि प्रेमाने स्वीकार करणे आपले गरजेचं आहे. आपण परमेश्वराकडे जी इच्छा आहे ती पूर्ण कधी करतो, जो आनंदाने प्रेमाने स्वीकारतो.